मुंबईच्या परळमधील महर्षी दयानंद कॉलेज परीक्षा केंद्रावरती गोंधळ उडालाय। नीट फेर परीक्षेला उशिरा आल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेलाय। 1:30 वाजता परीक्षा केंद्राचं गेट बंद करण्यात आलं। विद्यार्थ्यांना यायला उशीर झाल्यामुळे त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश नाकारण्यात आलाय। त्यांनी दिलेला हा संपूर्ण एकंदरीत लढा तरीही त्या लढ्याला तेवढं यश येताना पाहायला मिळत नाही, कारण की या कॉलेजने गेट बंद केला होता, या केंद्राने गेट बंद केला होता। 2 मिनिटं जो आहे तो उशीर झाला होता आणि त्यामुळे हा सगळा गदारोळ झालेला पाहायला मिळतोय। हा करा हे थ्रू करतात। तर विद्यार्थ्यांना यायला उशीर झाल्यामुळे कॉलेज प्रशासनानं गेट बंद केलेला होता आणि विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला। 1:30 वाजता कॉलेजचं गेट बंद करण्यात आलं। 8 मिनिटं उलटून गेल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही। अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अजय, आधीच हा दुसरा चान्स विद्यार्थ्यांना मिळालेला होता किंवा पुन्हा एकदा त्यांना परीक्षेला सामोरं जायला लागत होतं, त्याचं एक वेगळं दडपण असताना प्रवेश नाकारला गेला। सध्या काय परिस्थिती आहे? विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेलाय का? कॉलेज प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सध्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला नाही। मी सध्या परळच्या MD कॉलेज बाहेरून आढावा घेतोय। एका विद्यार्थिनीचा पेपर जो आहे तो सुटलेला आहे। खरं तर 2 मिनिटं उशिरा पोहोचल्यानं त्या विद्यार्थिनीला जो आहे तो पेपर देता आला नाही आणि त्या ठिकाणी आता आणखी एक विद्यार्थी जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे, जो डोंबिवलीतून आले। त्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा पेपर जो आहे नेटचा आता सुटलेला आहे, कारण की उशीर झालेला। खरं तर पहिली विद्यार्थिनी जी आली होती ती 1:32 आली होती। मी याच ठिकाणी वार्तांकन करत होतो, त्यावेळेस ती विद्यार्थिनी या ठिकाणी दाखल झाली होती। 1:32 ते साधारणतः 1:40 पर्यंत इथल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्यासाठी या केंद्रावर अनेक अधिकाऱ्यांना, पोलीस प्रशासनाला आवाज दिला, पण कोणीही त्यांना प्रतिसाद दिला नाही। त्याच्यानंतर थेट पालकांनी गेट हलवण्यास सुरुवात केली। त्यावेळेस पोलीस प्रशासन आलं आणि त्याच्यानंतर आतमधून NTA अधिकारी आले। NTA अधिकारी आल्यानंतर जे ते त्यांना एकंदरीत सांगण्यात आलं की आम्ही नाही पेपर देऊ शकत नाही। त्यामुळे आता दुसरा विद्यार्थी आपण पाहू शकतो की त्याचाही पेपर जो आहे तो सुटलेला। कुठून कहा से आए और क्या? आम्ही डोंबिवलीहून आलेलो आहे। दादरला आम्हाला टॅक्सीच मिळेना, कसा बसा इथपर्यंत पोहोचलो। मग हे गर्दीतनं पुढे गेला तर थोडासा वेळ गेला, तर इतकं पण त्यांनी नॉन कॉपरेशन करू नये। एक तर पहिला टाइमपास केला आहे, दुसरा हे आज असं बंद केलं आहे। थोडं माणुसकी म्हणून ठेवायला पाहिजे ना उघडं, इतकं काय आहे? बेस्टचं मुंबईत आंदोलन सुरू आहे, बस नाही, टॅक्सी नाही, त्याच्यात काही मिळत नाही, तिकडे ट्रान्सपोर्टच मिळत नाही दादर स्टेशनच्या बाहेर। हे अति केलेलं आहे। मागचा पेपर कसा गेला होता आणि आजची कशी तयारी होती? लास्ट पेपर इझी होता, या पेपरसाठी पण तयारी करून आलेलो, पण आता मागच्या पेपरला किती मार्क होते? कॅल्क्युलेट केलेलं ॲटलिस्ट 500-600च्या आसपास तरी यायला पाहिजे। आणि आता कशी तयारी होती? आता आता तयारी करून आलो, पण पेपर कळल्यानंतरच समजेल ना। पण आता तुला आत घेतलं जात नाहीये, काय तुझी भावना? आता वाईट वाटतंय, पण आता ती लोक कोऑपरेटच करत नाहीत, आता काही करू नाही शकत। किती वेळाने उशीर झाला होता? 5-10 किती मिनिटांनी उशीर? 5-10 मिनिटांनी उशीर झालेला। काय कारण काय आहे? कुठून आलास की कशी? डोंबिवलीवरनं आलेलो आणि आम्हाला टॅक्सीच मिळत नव्हती तिथे। एक तर पहिले खूप केऑस असतो स्टेशनला, टॅक्सी मिळत नव्हती म्हणून लेट झालं, बाकी काही नाही। काय नाव आहे तुझं? हरिओम। हरिओम पूर्ण नाव? हरिओम नांदुरकर। आपण जर पाहिलं हरिओमचा सुद्धा पेपर जो आहे तो फुटलेला आहे। हरिओमचं हे ओळखपत्र आहे, जे प्रवेशपत्र आहे ते आहे आणि हरिओमचा सुद्धा पेपर जो आहे तो काही मिनिटांनी जो आहे तो सुटलेला आहे। MD कॉलेज, परळच्या MD कॉलेजमध्ये जे ते तो पेपर देण्यासाठी आला होता, पण त्याला पेपर देता येणार नाही, कारण की त्याचा वेळ जी ती निघून गेली होती। दुसरी विद्यार्थिनी आपल्या सोबत उभी अवघ्या 2 मिनिटांनी। दीदी सिर्फ 2 मिनट लेट आए थे, आप क्या कहना है अभी? 2 मिनट लेट होने से कुछ नहीं होता, इन्हें गेट ओपन कर देना चाहिए था। क्यों लेट हुआ? बस टैक्सी कुछ मिला था टाइम? बसेस का स्ट्राइक था एंड ऑल, आज मेगा ब्लॉक था आज, जिस वजह से टैक्सीज भी मिलने में प्रॉब्लम हो रही थी। मेगा ब्लॉक के से ट्रेन तो नहीं मिल रहा था, बट बसेस का स्ट्राइक है तो मोस्ट प्रॉब्लली सब लोग टैक्सीज ले रहे हैं और फिर रैपिडो वगैरह भी नहीं कर सकते थे, फ़ोन्स अलाउ नहीं है, तो उसमें थोड़ा लेट हो गया आने में। अकेले आए हो, कोई घर वाले साथ में आए? नहीं, अकेले आई हूँ। अभी यहाँ पे कहना क्या है, ये जो सेंटर जो संभाल रहे हैं उनका? 2 मिनट में अगर ले लेते तो कोई इनका इशू नहीं हो जाता। पेपर लीक हुआ जब इनका कोई इशू नहीं हुआ, तो 2 मिनट से भी कुछ फ़र्क नहीं पड़ता है। अदर पेरेंट्स ने भी आपको बहुत सपोर्ट किया, आपके लिए जो है वो डिमांड की थी, तो भी
बाकी सब ने भी मुझे बहुत सपोर्ट्स किए मीन्स ओपन करने के लिए गेट, बट ये लोग ओपन नहीं कर रहे हैं। पिछले टाइम जब एग्जाम दिया था कितने मार्क्स आए थे पिछले कैलकुलेटिव? ऑलमोस्ट मेरा कट ऑफ से निकल चुका था। अच्छा, तो अभी ये टाइम भी प्रिपरेशन हो गया था, हाँ, और पूरा हो चुका था। बट अभी पेपर अगर मिस हुआ तो क्या कहना चाहेंगे? सिस्टम खराब है। बरोबर आहे अजय. खरं तर या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की बसेसचा स्ट्राईक सुरू आहे, टॅक्सी वेळेत मिळालेली नाही आणि त्यामुळे परीक्षा केंद्रावरती पोहोचायला त्यांना उशीर झाला. प्रशासनानं सहकार्य करावं अशी या विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे. लक्ष असेल या घटनेकडे. अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बसचा स्ट्राईक चालू आहे तर मुलगी जर आता येते आणि ऑलरेडी यांनी 2 मिनिट आधी केलेला आहे बंद. 2 वर्षाची मेहनत आहे, त्यांनी एका मुलीला अलाउ केलं पाहिजे. त्या मुलीला घेतलं पाहिजे, कारण मुलं डिप्रेशन मध्ये आहेत. परीक्षा पेपर लीक झाले त्याच्यामुळे सर्व मुलं डिप्रेशन मध्ये आहेत आणि असं करायला यांना लोकांनी 2 मिनिटं 3 मिनिटं गेट अगोदर बंद केलं. घ्यायलाच पाहिजे मुलांनी. बसचा स्ट्राईक आहे, टॅक्सीवाले पण यायला निघत नाही. एग्जाम ले रहे हो, तुम्हारा सिस्टम गलत है ना. पेपर चोरी हो गया, उसके वक्त नहीं दिखा, पूरे बच्चे लोग का नुकसान हुआ. सारे बच्चे लोग इतना स्ट्रेस में आ गया, उसके लिए नहीं चल रहा. 1-2 मिनट के लिए एक बच्ची को अलाउ कर दोगे तो तुम्हारा सिस्टम खत्म हो जाएगा क्या? 2 मिनट के लिए अलाउ करना चाहिए. दूसरी बार एग्जाम के लिए पूरे बच्चों को परेशान कर दिया. वो सिस्टम सही है, पेपर आपकी गलती से चोरी होता है वो सही है. 2 मिनट के लिए बच्ची को ले लेगा वो गलत हो जाएगा. तर हा पालकांचा आणि तिथे उपस्थित काही विद्यार्थ्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळी पेपर लीक झाला, तुमची यंत्रणा ज्यावेळी कुचकामी ठरली, त्यावेळी तुम्ही तुमच्या पद्धतीनं पुन्हा एकदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलात. विद्यार्थी आधीच मानसिक तणावामध्ये आहेत. एका परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेमधून ते गेलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ती सगळी प्रक्रिया पार पाडून त्यांना परीक्षेला बसावं लागतंय, अभ्यास करावा लागलेला आहे आणि केवळ 2 मिनिटं 5 मिनिटं उशीर झाल्यानं विद्यार्थ्यांना प्रवेश जे सेंटर आहे तिथे नाकारला जातो आणि त्यामुळे हा संताप पालकांमध्ये पाहायला मिळतोय. जर आता या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी प्रवेश दिला गेला नाही तर संपूर्ण 1 वर्ष या विद्यार्थ्यांचं वाया जाईल, जे वर्ष शैक्षणिक वर्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. अजय माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. अजय, काय परिस्थिती आहे, काय अपडेट्स आहेत? विद्यार्थ्यांसाठी गेट उघडलं गेलंय की अजूनही प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे? प्रशासन भूमिकेवर आणि नियमांवरच जे ते त्यांच्या भूमिकेवर आहेत. खरं तर गेट जे आहेत ते उघडण्यात आलेले नाही, त्यामुळे 2 विद्यार्थ्यांचा ह्या म्हणजे मुंबईतल्या MD कॉलेज परळीतल्या MD कॉलेजमधलं जे केंद्र होतं तिथे 2 विद्यार्थी जे ते पेपरला मुकलेले आहेत. एक विद्यार्थिनी 2 मिनिटं उशिरा आली होती तर दुसरा विद्यार्थी 6 मिनिटं उशिरा आला होता. त्यांच्यासाठी इथल्या ज्या इतर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या पालकांनी गदारोळ केला होता. तरीही त्याच्यानंतर अधिकारी आतमधून आले, अधिकाऱ्यांशी संवाद झाला, पण अधिकाऱ्यांनी म्हटलं की आमच्या हातात काही नाही, नियम म्हणजे नियम आणि 1:30 गेट बंद करण्यात यावे हे अधिकृतरित्या पोर्टलवर जे ते मांडण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर 1:30 जे ते गेट बंद करण्यात आलं होतं. आता आपण जर पाहिलं तर पहिली बेल जी आहे ती देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पहिली बेल झालेली आहे 1:54. आता पुढच्या 5 मिनिटात पेपर जो आहे तो सुरू होईल आणि अद्याप दोन्ही त्या विद्यार्थ्यांनी, एक विद्यार्थिनी या ठिकाणी उभी आहे आणि दुसरा विद्यार्थी जो आहे तो मागे आहे, त्याच्या बाबांसोबत आलेला आहे. खरं तर तुम्ही मागाशी म्हटलं की टॅक्सी मिळाली नव्हती, पण पेपरच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी या ठिकाणी 11, 11:30, 12च्या दरम्यानच पोहोचले होते. तिकडे डोंबिवलीतून निघताना आणि इथपर्यंत यायच्या प्रवासात नेमकं काय घडलं होतं? का नाही, डोंबिवलीला ट्रेन थोडीशी उशिरा होती, त्याच्यानंतर दादरला आम्हाला टॅक्सीच मिळेना खूप वेळ, तर तिकडे आमचा खूप वेळ आहे. नाहीतर आम्ही 1-1:15 इथे आरामशीर पोहोचलो असतो. आम्ही वेळेवर निघालेलो होतो, आमच्याकडनं काही उशीर झाला नाही. ट्रेनचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि दादर स्टेशनच्या बाहेर तर गोंधळच आहे. या आधीच जे परिपत्रक काढण्यात आलं होतं त्याच्यात मुद्देसूद किती वाजता केंद्र सुरू केलं जाणार, 11 वाजता, 1:30 वाजेपर्यंत प्रवेश दिला जाणार, 1:55 जी आता पहिली बिल दिली आणि दुसरी बिल 2 वाजता दिली जाणार असं सविस्तर देण्यात आलं होतं. त्यामुळे आणि तेच प्रवेशपत्राच्या पाठीसुद्धा लिहिण्यात आलं. हो बरोबर आहे ना, पण 1:15 मध्ये दादरला पोचल्यानंतर सुद्धा आम्ही काय मुश्किलचे 15 मिनिटाचा त्यापेक्षा कमी आहे ना टॅक्सीचा प्रवास, तर माणूस 3 तास अगोदर कशाला निघेल, ही अपेक्षाच चुकीची आहे. 1:15 पर्यंत मुलगा आला, त्याला प्रवेश मिळण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. 1:30 वाजता गेट बंद होणार होतं म्हणताय ना, आणि 1:30ला साधारणतः 5-10 मिनटं माणूस की दर विचार करून करायला पाहिजे, कारण ट्रॅफिक असतो, बरेच फॅक्टर्स असतात. कोणीही उशिरा मनापासून किंवा स्वतःहून येत नाही. नाही, बरोबर आहे अजय. यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला
आम्हाला काही मिनिटं उशीर झाला, पण जो आधीचा अनुभव आहे तो पाहता अत्यंत कडेकोट बंदोबस्तात परीक्षा घेतली जाते आणि अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा वेळेचं गांभीर्य आणि वेळेचं पालन त्यांनी करणं अत्यंत गरजेचं होतं. अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.